हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल का आपण फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केले होते आणि आज परत बाकीचे पण काही फायर एक्सटिंग्विशर आहे बघा. हे आणि बाकीचे काही फायर एक्सटिंग्विशर अजून सर घेऊन येते आता. तर चला आता आपण जेवढे आहे हे फायर एक्सटिंग्विशर हे सगळे रिफिलिंग करून घेऊ पटापट. त्यावर सर पण येतील, म्हणजे सरांचे पण जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते पण आपण सरांना रिफिलिंग करून घेऊ. तो गाईज आता आपले ना जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर होते सगळे रिफिलिंग करून झालेले. हे बघा सगळे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून झालेले आपले. आणि आपलं जे गोडाऊन आहे ते पण आज पूर्ण साफ करून घेतले. त्याच्यात आहे ना 2 फायर एक्सटिंग्विशरमध्ये ना काहीच व्हाईटवाली पावडर निघाली आहे बघा. म्हणजे भरेल होते ते ॲक्च्युली, बट त्याच्यामध्ये व्हाईट पावडर निघाली. म्हणजे कोणीतरी DCP पावडर टाकली होती ABCच्या सिलेंडरमध्ये. आणि त्याच्यात आपल्याकडे आलेला आज आपला दादू भाऊ बघू शकताय तुम्ही. दादू म्हणजे आम्ही दादू म्हणतो, पण त्याचं नाव प्रथमेश. त्याला घोडा लागतोय. हे बघा हा जो असा घोडा आहे का, असा घोडा लागतोय त्याला. एक घोडा बाहेर नेलेला आहे, तर आता घेऊन जाऊ तो घोडा. तर चला गाईच जाऊ घरी, आंघोळ करू, कारण आंघोळ वगैरे काहीच केलेलं नाही आहे अजून. टाईम किती माझ्या अंदाजे काहीतरी 12 वाजून गेले असतील नाही का. 12 वाजले तरी आपण आंघोळ करेल नाही. धन्य आहे, काही खरं नाही. तर गाईज फायनली तुमच्या भावनी मस्त आंघोळ बिंगोळ गेली आणि एकदम दणकेशीर आज कपडे घातलेले. कसं दिसतंय? नाद खुळा आहे का नाही आज? हा, नाद नाही करायचं नाद. गाईज नवीन कपडे घालायचं कारण असं आहे का आपल्याला जायचंय गाईज आता एका लग्नाला, आणि ते लग्न अटेंड करून त्यानंतर गाईज आपण निघणार आहे इथून. तसंच याला आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर आहे त्यांची डिलिव्हरी करायची आहे. काही म्हणजे खूप आहे. मागची जी डिक्की आहे आपली बसंतीची ती पूर्ण भरलेली. तर काही चला जाऊ आता, कारण ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे, म्हणजे 2 वाजले आणि आत्ताशी आपण निघालोय. आणि सकाळपासून गोडाऊनला काम करत होतो. 1 वाजता घरी गेलोय, 12:30-1ला, आणि घरी जाऊन आंघोळ केलेली. झालेलं आहे. आणि काहीच आता आपण आलेलो आहे एका हॉटेलला. आपल्याला इथं आता काही फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगला घेऊन गेलो होतो. हॉटेलचं नाव आहे हॉटेल साई विजय. तर चला काहीच आता आपल्याला कमीत कमी 6 हॉटेल काही हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये सगळे फिरायचे. सगळ्या ठिकाणी आपल्याला फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी करायची. नेक्स्ट या हॉटेलला सिलेंडर लावत होतो. थोडं दम लागलं ना, कारण काय माहिती का, वरतून खाली चढत आलो आहे. त्याच्यात ब्रॅकेट एवढे वरती लावून ठेवले आहे बघा. तो सिलेंडर कुठं ठेवला आहे मी खालून, पण ब्रॅकेट बघितलं कुठे आहे बघा. हे ब्रॅकेट झालं धन्य. दम लागलेला आहे. जाऊ खाली. 4 आपण लावले, 4 विजय ठाकूर लावल. चाललोय आम्ही बघा सिलेंडर घेऊन. लाफ्ट मध्ये चाललोय. लाफ्ट करा चाल. कुठं लावलेले सिलेंडर. गाईज फायनली आपण आपल्या गोडाऊनला आलेलो आहे. आणि आज आपलं गोडाऊन पूर्ण रिकामं झालेलं आहे बघा. म्हणजे जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर होते सगळं डायरेक्ट रिकामं झालेलं आहे. इकडे काय बाकीचे सिलेंडर आहे, बट हे सगळे स्क्रॅपवाले आहे नाही का. म्हणजे हे सगळे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला स्क्रॅप करायचे आहे. आणि उद्या पण आपण जाणार आहे डिलिव्हरीला. म्हणजे उद्याची बसंतीची आहे ती ऑलरेडी भरून ठेवलेली आहे बघा. तुम्हाला दाखवतो आता. खतरनाक विषय डायरेक्ट गाईज. हे बघा आता हे एवढे सरांकडे द्यायचे, त्याच्या मागचे सगळे आपल्याला डिलिव्हरी करायचे नाही का गाईज उद्या. म्हणजे उद्या कोणत्या पण परिस्थितीमध्ये हे जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर आहे ना, सगळ्या फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला डिलिव्हरी करायची.
जेणेकरून आपण उद्या फ्री हो, म्हणजे परवापासून आपल्याला मेंटेनन्सला जाण्यासाठी. कारण एवढे सारे मेंटेनन्स बाकी ना प्रमाणाचे आहे. कारण तुमच्या भावाला जायचं साठाण्याला, त्यानंतर राशेगावला, नंतर सिन्नरला पण 2 कंपन्यांचे मेंटेनन्स आहे. पुरा जाम होणार आहे. तर काहीच आता आपली पसंती लावू नितीन भाऊच्या इथं आणि मग निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला. कापटीचा दिवस असतो तरी सकाळपासून काम करतोय. गोडाऊनमध्ये पण फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केले, परत रिफिलिंग केल्यानंतर ते देऊन पण आलो आणि परत आलो. आता परत आपली पसंती लोड पण केली उद्यासाठी. सो गाईज आता आपलं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण गाईज आलेलो आहे हॅक्कीला घेऊन फिरायला. आज सारखी आता इकडं पळती, पहिले तिकडं पळत होती, काही खरं नाही. ॲक्च्युली पप्पाच घेऊन येते रोज, बट पप्पाची तब्येत थोडी खराब आहे नाही का, तर मग तिला खाऊ बिऊ घातला आता. आणि आता आपण चाललो आहे चक्कर मारायला. कारण कसं आहे, शी सू काय असेल ती सगळं करून घेते नाही का, म्हणजे हा तिचा टाईम आहे रोजचा म्हणजे माझ्या अंदाजे काहीतरी 9:30चा टाईम आहे. बट आज आपण 9:15लाच आणलं तिला. पण थंडी एकदम खतरनाक आहे, म्हणजे ती साखळी सोडली का लगेच खायला सुरू होऊन जाते नाही का. तर खाल्लं वगैरे गाईस तिने आणि आता चाललो आहे चक्कर मारत मारत. हे बघा वाज घेत 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 चालली गाईस. काही खरं नाही तिचं. ॲक्च्युली रोज पप्पाच घेऊन येते. हे काय चाळे चालू आहे काय ती, रस्ते साफ करायचं काम चालू आहे तिचं. तर चला गाईज हिला मस्त फिरून आणू, त्यानंतर घरात बांधून देऊ नाही का, म्हणजे पप्पाला काही विषय नाही राहणार एवढा. गाईज फायनली आपली हॅकी परत निघाली घरी. हे बघा, म्हणजे तिचं काही जे काय होतं माल मटेरियल ते सगळं काढून झालेले फोटोतलं. आणि आता आम्ही चाललेलो टुक 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 घरी. जाताना पण तीच मला घेऊन आली आणि आता घरी पण तीच घेऊन चालली आहे.